बोलण्यापूर्वी तुम्ही विचार करायला हवा होता. You should have thought before speaking. Say you should have thought before speaking. बोलण्यापूर्वी तुम्ही विचार करायला हवा होता. You should have thought before speaking. तू सत्य लपवायला नको होते किंवा तू खरं लपवायला नको होते. तेव्हा बोला You should not have hidden the truth. You should not have hidden the truth. You should not have hidden the truth. should not च्या ऐवजी तुम्ही बोलू शकता shouldn't. shouldn't हे should not चं संक्षिप्त रूप आहे. तू सत्य लपवायला नको होते. You shouldn't have hidden the truth. You shouldn't have hidden the truth. पुढच्या वेळी वेळेवर या. तेव्हा बोला Be on time next time. Be on time next time. पुढच्या वेळी वेळेवर या. Be on time next time. Then next sentence. पुढच्या वेळी वेळेवर येशील का? Will you be on time next time? Will you be on time next time? पुढच्या वेळी वेळेवर येशील का? Will you be on time next time? फर्स्ट सेंटेन्स आहे पुढच्या वेळी वेळेवर या किंवा वेळेवर ये. Be on time next time. देन नेक्स्ट सेंटेन्स जे आहे ते आहे वेळेवर पुढच्या वेळी वेळेवर येशील का? Will you be on time next time? तुमचा आवाज खाली ठेवा. एखादी व्यक्ती खूप मोठमोठ्याने बोलत असेल आणि तुम्हाला त्यांना सांगायचं असेल की तुमचा आवाज खाली ठेवा, तेव्हा बोला कीप युअर व्हॉइस डाऊन. से कीप युअर व्हॉइस डाऊन. तुमचा आवाज खाली ठेवा. पण सपोज तुम्हाला याच्या ऐवजी बोलायचं असेल की तुमचा आवाज कमी करा, तेव्हा बोला लोअर युअर व्हॉइस. लोअर युअर व्हॉइस. जेव्हा बोलायचं असेल तुमचा आवाज खाली ठेवा, तेव्हा बोला कीप युअर व्हॉइस डाऊन. जर तुम्हाला बोलायचं असेल तुमचा आवाज कमी करा, तेव्हा बोला लोअर युअर व्हॉइस. नेक्स्ट, मी त्याच्याशी बोललो आहे. आय हॅव टॉक्ड टू हिम. I have talked to him. मी त्याच्याशी बोललो आहे किंवा टॉकच्या ऐवजी तुम्ही बोलू शकता स्पोकन. मी त्याच्याशी बोललो आहे. I have talked to him or you can say I have spoken to him. अशा पद्धतीने तुम्ही या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची आहे. थँक यू फॉर वॉचिंग.